इथे टॅबलेट ठेवायची, मग ती आपण टाकली हे लॉक केलं. ओपन करताना याला पुश करायची, टॅबलेट ठेवून बंद करून टाकायचं. मग इथे पॉवरचं बटन आहे, तिथून ऑन केल्यानंतर याचे सगळे लाईट लागते. ओके. मशीन ऑन नसतं, ओके. फक्त ओके. हे सगळे लाईट लागले म्हणजे मशीन ऑन नाही झालेलं, फक्त पॉवर आली त्याला. म्हणजे इथे पॉवरचं बटन आहे, त्याच्यापासून मशीन ऑन झाली. फर्स्ट आता- आपण दाबावंच लागणार पहिले. ऑन करावंच लागणार. नंतर ह्याच्यामध्ये जे तुम्हाला पहिला जो रेग्युलर यूज करणारा प्रोग्राम आहे तो सांगतो, आणि बाकीचे प्रोग्राम सांगतो. ओके. जर तुम्हाला रोजच्यासाठी वापरला जाणार आहे टर्बो, टर्बो तास 40 मिनिट. किती 1 तास 40 मिनिट. हा, 1 तास 40 मिनिटाचा प्रोग्राम आहे टर्बो. एवढा वेळ घेतो ते? हो, रेग्युलरचे सर्व भांडे याच्यामध्ये टाकायचे. ओके. 1 तास 40 मिनिट चालेल. याच्यामध्ये एक्स्ट्रा ड्राय ऑन आहे, भांडे ड्राय होतील आणि बजर वाजून मशीन बंद होईल. रेग्युलरसाठी पॉवर ऑन, टर्बो टच करायचा, 1 तास 40 मिनिट आणि स्टार्ट बटन स्टार्ट करायचं. ओके. फक्त की वॉश होईल, रिन्स होईल, भांडे ड्राय होतील, बजर वाजून बंद होईल. हां, क्लॉक चालू करून फक्त स्टार्ट, टर्बो आणि स्टार्ट करून पॉवर टर्बो आणि स्टार्ट असेल. ओके. रेग्युलर आज डायरेक्ट स्टार्ट करून द्यायचं. 1 तास 40 मिनिटात वॉश, रिन्स आणि भांडे ड्राय होतील, बजर वाजून बंद होईल. ओके. चालू मशीनमध्ये डोअर खोलायचं नाही, ओपन होतो पण खोलायचं नाही. ओके. आणि जर कमी भांडे असतील किंवा हे जे तुम्ही लावले ना 1 तास 40 मिनिट, याच्यामध्ये जर एक्स्ट्रा ड्राय काढून टाकलं ना, 1 तासाचा मशीनचा टायमिंग राहील. ओके. फक्त वॉश वगैरे होती, ड्राय झालेले नसते. ओके. थोडंफार पाणी राहणार. हां, म्हणजे जर रात्रीचं आपण लावत असेल तर एक्स्ट्रा डाय काढलं तरी चालेल, सकाळी मिळून जाते तुम्ही ना एक चांगलं. वेळेस एक्स्ट्रा ड्राय काढून ऍड करून start पाहू करून शकता. बघा. हां. जर तुम्हाला जर याच्यातच ओके वाटतंय तर तुम्हाला एक्स्ट्रा ड्राय लावण्याची गरज नाही. ओके. म्हणजे याच्यामध्ये पण ड्राय होतात असं नाही, हां ना. ड्राय होते पण कमी प्रमाणात ड्राय असते. ओके. तुम्हाला तेवढं जर सफिशियंट असेल तर तुम्हाला एक्स्ट्रा ड्राय लावण्याची गरज नाही. हे असं डिस्प्ले काही तसाच असतो डिस्प्लेचा. प्रॉपर दिसतच नाही त्याच्यात. ब्लड बरच डिस्प्ले दिलेला आहे डायरेक्ट. म्हणजे हां. बंद असल्यावर ते समजतच नाही ना त्याच्यावरती डिस्प्ले काय. तर रेग्युलर तुम्हाला टर्बो यूज करायचा. जर कमी भांडे आहेत तर एक्सप्रेस याला 3 सेकंड टच करून ठेवायचं. 3 सेकंड त्याला टच केलं तर तो खालचा ऑप्शन ऑन होते. खालचा ऑप्शन ऑन होतो. एक्सप्रेस. 1 तास 20 मिनिटाचा एक्सप्रेस. ज्यातून एक्स्ट्रा ड्राय काढला तर फक्त 38 मिनिटाचा टाइम भेटेल. कमी भांडे वॉश करून पाहिजे तर प्रोग्राम स्टार्ट करायचा एक्सप्रेस. आणि जर तो स्टार्ट केला तर त्याला वरती पण पाणी येतं ना, की असं काही नाही? दोन्हीकडे पाणी येतं, दोन्ही वॉश होतं. कमी भांडे असतील दोन्ही साईडला टाकून द्या. कमी मिळालेले कमी भांडे स्टार्ट करायचं. ओके. एक्सप्रेस. हे दोनच प्रोग्राम तुमचे जास्त वापरले जाते, टर्बो आणि याला 3 सेकंद दाबलं तर एक्सप्रेस. खराब भांड्यांना का? कमी मळलेले आत्ताचे जे आहेत ते एक्सप्रेस वर होऊ शकतात का? एक्सप्रेस वरती होऊ शकतात पण हे ड्राय नाही होणार. हो का? ओके. तर रेग्युलर टर्बो यूज करून स्टार्ट करायचा. हेच कमी टायमाचे प्रोग्राम आहे आणि हेच तुम्हाला रेग्युलरसाठी वापरायचे. बाकीचे प्रोग्राम खूप जास्त टाइम लागतो. ओके. कंपनीने ऑटो दिलेला असतो रेग्युलरसाठी. जर रेग्युलरचे भांडे टाकायचे असेल तर याच्यामध्ये पण लावू शकतो. 3 तास 27 मिनिटाचा प्रोग्राम आहे. हा प्रोग्राम लावून स्टार्ट करायचा. 3 तास 27 मिनिटं झाली. ॲटो वरती 3 तास 27 मिनिटं सांगू. तेवढा त्याला टायमिंग आहे. आता पुढे इंटेन्सिव्ह. जास्त ऑइली तेलकट भांडे स्पेशली वॉश करायचे असेल तर हा इंटेन्सिव्ह वाला प्रोग्राम आपण ॲड करू शकतो. तो किती वेळाचा आहे? 3 तास 13 मिनिट. आता बघा याच्यामध्ये इंटेन्सिव्ह तर 1 2 3 या तिन्ही प्रोग्रामवरती लाईन दाखवली. स्टीम सायकल 1 2 3 या तिन्ही प्रोग्राममध्ये स्टीम ॲड असणार. ओके. म्हणजे वॉश करताना त्याच्यात स्टीम पण ॲड होईल. ओके. ह्या तिन्हीमध्ये स्टीम असणारच आहे. हो. ओके. डेलिकेट जे नाजूक भांडे फक्त चिनी मातीचे काचेचे स्पेशली वेगळे वॉश करायचे ते यामध्ये डेलिकेटला लागून स्टार्ट करू शकतो. 2 तास 16 मिनिटाचं. रिफ्रेश. खूप जुने भांडे म्हणजे खूप दिवसानंतर वॉशिंगला काढले हा रिफ्रेश व्हायला करून आपण त्याच्यासाठी स्टार्ट करू शकतो. 1 तास 16 मिनिटाचा टाइम. इकोचा अर्थ असा की याला पॉवर कन्झम्पशन कमी